हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण होलिका दहन ही कथा ऐकणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण अजून एक पौराणिक कथा वाचणार आहोत. तशी ही कथा सगळ्यांनाच माहीत आहे, पण तरीही परत नव्याने ऐकून घेणार आहोत. होलिका पेटवली जाते त्यामागे एक कथा आहे. तसे तर होळीच्या दिवशी होळीमध्ये आपला अहंकार, राग, लोभ, दुर्गुण, वाईट सवय हे सगळे दहन करायचे असते. होळीच्या दिवशी नैवेद्यासाठी पुरणपोळी असते. होलिका दहन ही हिरण्यकश्यपूची सख्खी बहीण होती. तिला वरदान होते की आग तिला काही करू शकणार नाही किंवा आगीचा परिणाम तिच्या शरीरावर अजिबात होणार नाही. प्रल्हाद हा विष्णू भक्त होता व हिरण्यकश्यपू विष्णूला त्यांचा दुश्मन मानत असे. जेव्हा हिरण्यकश्यपूला कळते की त्याचा मुलगा प्रल्हाद विष्णूंचा भक्त आहे व तो सतत विष्णूंचा जप करतो, तेव्हा त्याला राग येतो व स्वतःचा मुलगा असूनही तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही होत नाही. त्याला खूप राग येतो व तो त्याच्या बहिणीला म्हणतो, होलिका, तू प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसावेस. ती प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसते, पण तिला वरदान असूनही ती पूर्ण जळते व प्रल्हादला काहीही होत नाही. हे बघून हिरण्यकश्यपू खूप चिडतो व बहीण जळते याचा रागही येतो. असा चमत्कार का झाला तर हिरण्यकश्यपू व होलिका हे वाईट मनोवृत्तीचे लोक होते व प्रल्हाद हा देवाचा भक्त होता. तो सतत देवाचे नामस्मरण व धावा करत होता, त्यामुळे देवाने त्याला वाचवले. या दिवशी हे सिद्ध झाले की चांगले हे चांगलेच असते व वाईटाचा सर्वनाश अटळ असतो. असे हे होलिका दहन. तर फ्रेंड, अशा प्रकारे होलिका दहनाची कथा समाप्त होत आहे.